ही एक बॅट फाईल आहे. इथे तुम्ही फक्त तुमच्या विद्यार्थ्याची नावं लिहा आणि ही बॅट फाईल तुम्ही रन केली तर तुमचे जितके विद्यार्थी असतील त्या सर्व विद्यार्थ्यांच्या नावाचे फोल्डर तयार होतील. त्याच्या आतमध्ये 4 फोल्डर तयार होतील. AI, वर्ड, एक्सेल आणि पॉवरपॉईंट. हे फोल्डर तुम्ही डायरेक्टली गुगल ड्राईव्हला अपलोड करू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला एक एक्सेल शीट अशी मी दिलेली आहे. तुमच्याकडे नसेल तर मागून घ्या. तुम्ही विद्यार्थ्यांची नावं असं लिहू शकता. विद्यार्थ्याचं नाव, त्याचा रोल नंबर, त्याचा ईमेल आणि त्याला दिलेली तुम्ही गुगल ड्राईव्हची लिंक. तर तुम्ही ही फाईल बनवून ठेवा आणि किती पण वेळा हे अपलोड करू शकता. डुप्लिकेट नावं अपलोड होणार नाही आहेत. नवीन नावं फक्त अपलोड होत जातील आणि या ठिकाणी तुम्हाला विद्यार्थ्यांची लिस्ट दिसायला लागेल. AIचे आपण 100 असाइनमेंट अपलोड केलेले आहेत. लॉग इनमध्ये तुम्हाला 100 दिसतील. त्यातले कोणते 10 विद्यार्थ्यांना दिसावेत तुम्ही एनेबल करून ठेवा. शक्यतो सुरुवातीचे 10 ठेवा आणि प्रत्येक आठवड्याला पहिले 10 असं करत आपण 100च्या 100 असाइनमेंट विद्यार्थ्यांना दाखवणार आहोत. ऑफिस स्किलसाठी काय करणार आहोत तर ऑफिस स्किलसाठी अशी एक एक्सेल शीट बनवा. त्याला CSV म्हणलो आपण. CSV फाईल बनवायची आहे. सब्जेक्ट, टास्क, इन्स्ट्रक्शन, स्किल टू लर्न. तर तुम्ही कोणकोणत्या असाइनमेंट शिकवता त्याची नावं लिहा. इथं मी लिहिलं बघा, लेटर 1, लेटर 2 लिहिलेलं आहे आणि त्यात मला काय काय शिकवायचं आहे तर न्यू ब्लँक डॉक्युमेंट ओपन करणे, कट, कॉपी, पेस्ट, बोल्ड, इटॅलिक, अंडरलाईन वगैरे वगैरे स्किलची लिस्ट लिहिलेली आहे. एक्सेलमध्ये लिस्ट लिहिलेली आहे. अशा पद्धतीने तुम्हाला पाहिजे तितके स्किलची त्याला मायक्रो स्किल बनवूया. मायक्रो स्किलची लिस्ट बनवा, त्याला सेव्ह करा आणि जसं तुम्ही असाइनमेंट घ्याल तसं त्याच्यामध्ये ॲड करत जा आणि हे ॲड केल्यानंतर तुम्ही इथं फक्त त्याला अपलोड करायचं आहे. इथं CSV अपलोड म्हणायचं आहे. हे ऑफिस स्किल अपलोड केलं तर तुम्हाला इथं सगळ्या असाइनमेंट अपलोड झालेल्या दिसतील. एकच असाइनमेंट दोनदा तुम्हाला दिसणार नाही आणि त्याच्यामध्ये स्किलची लिस्ट पण तुम्हाला दिसेल. आता त्यातले कोणते असाइनमेंट विद्यार्थ्यांना दिसले पाहिजेत दिसले नाही पाहिजेत ह्याचं बटन कंट्रोल आपण ॲडमिनच्या हातात दिलं म्हणजे तुमच्या हातात दिलेलं आहे. तर अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना तुम्ही ऑफिसचे असाइनमेंट देऊ शकता आणि विद्यार्थ्याच्या लॉग इनमध्ये जाऊन विद्यार्थी स्किलवरती क्लिक करणार आहेत हे तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे. आणि विद्यार्थ्यांचे स्किल आपल्याला काउंट करता येतील, असाइनमेंट काउंट करता येतील, किती AIचे टूल झालेले आहेत हे काउंट करता येईल आणि त्यांनी केलेले सर्व असाइनमेंट आपल्याला एका पोर्टलला दिसतील. जे पोर्टल सर्वांसाठी ओपन आहे. पॅरेंट्सला पण दिसेल, विद्यार्थ्यांना दिसेल, त्यांच्या मित्रांना दिसेल, सर्वांना. अगदी तुम्ही इन्क्वायरीला सुद्धा दाखवू शकता की हे बघा आमच्या विद्यार्थ्यांचा पोर्टफोलिओ. याच्यातले कोणते स्टेप करण्यात तुम्हाला असमर्थता वाटत असेल तर तुम्ही आमच्या स्टाफला कॉल करा आणि